एकीकडे नवीन वर्षाचं स्वागत होते आणि दुसरीकडे शेतकऱ्यावरती या ठिकाणी आसमानी संकट कोसळले। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील गणेशपूर असेल, शिराळा असेल, लोखंडापाळा असेल, रोहणा असेल या भागांमध्ये काल प्रचंड अशी गारपीट झाली। विजांच्या कडकडाटामध्ये अवकाळी पाऊसही झाला। हवा ही मोठ्या प्रमाणामध्ये होती। यामुळे प्रचंड शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं मोठं नुकसान झाले। मी सध्या खामगाव तालुक्यातील गणेशपूर शिवारातल्या या कांद्याच्या शेतामध्ये सध्या उभा आहे। आपण बघू शकतो की कांद्याच्या शेताचं कालच्या झालेल्या गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झाले। कांदाच नव्हे तर ज्वारी असेल, मका असेल, भाजीपाला असेल, फळबागा असेल यांचं सुद्धा या ठिकाणी प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। यापूर्वी सुद्धा या भागामध्ये प्रचंड गारपीट झाली होती, त्यावेळी सुद्धा नुकसान झालं होतं। मात्र त्याचे सुद्धा अद्यापही नुकसान भरपाई या परिसरातील शेतकऱ्यांना मिळाले नाही। आता पुन्हा या भागातील शेतकऱ्यावरती पुन्हा एकदा आसमानी संकट कोसळले। अनेक जनावरे ही दगावली आहे। शेतकऱ्यांच्या घरावरील टीनपत्र सुद्धा कालच्या तेज हवेमुळे या ठिकाणी उडून गेलेली आहे। आता पुन्हा आसमानी संकट कोसळल्यामुळे तात्काळ पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, गणेशपूर, बुलढाणा।